नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. मित्रांनो, आज बघा होमगार्ड भरती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरमध्ये आज होमगार्ड भरती सुरुवात होणार आहे. तर आजचा पहिला दिवस. तर बघा मित्रांनो, होमगार्ड भरती या ठिकाणी पाठी दिलेली आहे बॅनर, आणि ही बघा आतमध्ये जायचा प्रवेश या सभागृहाचं नाव आहे. हे बघा या ठिकाणी आपण आलो. माझंसुद्धा ग्राउंड होतं, त्यामुळे मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला, कारण काही मुलांना माहिती नसल्यामुळे. हे बघा मित्रांनो, हे मित्र जात आहे आतमध्ये. या सभागृहामध्ये सगळ्यांनी आज आमचं झालं 19 तारखेला, 20 तारखेला. उद्या 21 तारखेचा जे मुलं आहे त्यांनी याच ठिकाणी याचं ग्रामीणचं अध्यक्ष कार्यालयाच्या या साईटला हे सभागृह आहे मित्रांनो. या ठिकाणी सर्वांनी याचं, तिथं गेटवरच पोलीसवाले असतात, त्यांनी बॅनरसुद्धा लावले. हे बघा या ठिकाणी मी आलो. हे बघा, हे व्हिडिओ लपून काढलेला आहे फक्त माहिती देण्यासाठी. काय ताण नाही घ्यायचा, आपलं आधार कार्ड सगळं डॉक्युमेंट घेऊन यायचं. हे बघा, हे जे कैलास सभागृहाचं नाव आहे, कैलास सभागृह. तर मित्रांनो, आपण होमगार्ड भरतीसाठी आपला काही मुलांना जर चुका पण झालेल्या आहे तरी काही प्रॉब्लेम नाही, तिथं होऊन जात्या. हे बघा, आता आतमध्ये घेऊन डॉक्युमेंट, या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते. आधार कार्ड आणि आपला अर्ज क्रमांक चेक होता. या ठिकाणी आतमध्ये आलो. हॉलमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला असं बसवलं जाईल. सिरीज नंबरने 20-20 पोरांचा गट केला जातो. खूप मुलं विचारत होती ते यूट्यूबर आहे का, म्हणलं यूट्यूबचा व्हिडिओ बनवतो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल, ग्राउंड कसे झाले आणि कोणत्या ठिकाणी होतात आणि कसे इव्हेंट होतात. तर मित्रांनो, आता जाऊ आपण समोर. हे बघा, आता चाललो आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आता गोकुळवर, म्हणजे जे ग्रामीणचं अध्यक्ष कार्यालय आहे त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे. तर चला मित्रांनो, हे बघा असे या ठिकाणी तुम्हाला घेऊन जातील पोलीसवाले समोर तुमच्या टीमसोबत. हे बघा आमचे मित्र. तुम्ही गोकुळ ग्राउंड तर पाहिले आहे. भरपूर काही मुलांनी बघितलेलं नाही, व्यतिरिक्त दुसऱ्या तालुक्यातले नवीन विद्यार्थी. तर मित्रांनो, काय ताण नाही घ्यायचा. ग्राउंड खूप चांगले होत आहे. फक्त आज नवीन असल्यामुळे, पहिला दिवस असल्यामुळे आज थोडं गांजले आहे, म्हणजे कारण ऊन खूप तपतं आणि ते 12-12:30 वाजता ग्राउंड घेतलं. आज पहिला दिवस होता त्याच्यामुळे. तर मित्रांनो, हे बघा या ठिकाणी सगळे मुलं आल्यानंतर 20 मुलांचा गट आहे. तर मित्रांनो, आपण जाऊ समोर. या ठिकाणी ग्रामीणसाठी जाण्याचा रस्ता आहे, म्हणजे आतमधून शॉर्टकट रस्ता आहे सभागृहात. हे बघा, हे मित्र पुढे जाण्यासाठी खूप धडपड करतात. तरी पण मी सर्वांचा मागं होतो, कारण मला व्हिडिओ बनवायचा होता. लपून हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो, फक्त विद्यार्थ्यासाठी माहिती द्यावी म्हणून. हे बघा, मित्र मला विचारत होता की काय करतो, व्हिडिओ कोण बनवतो. बरं मित्रांनो, म्हणलं आपल्या मित्राला माहिती यासाठी. तर या ठिकाणी आम्ही लाईनमध्ये उभे राहिलो. सिरीज नंबर म्हणजे 20 मुलं आमचे बाकी होते, काही बाथरूमला गेले. तर आपण जाऊ आता ग्रामीणला, म्हणजे गोकुळ ग्राउंडवर. तिथं आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. हे बघा मित्रांच्या हातामध्ये डॉक्युमेंट आहे. हे बघा, महाराष्ट्र पोलीसच्या गाड्या इथं अध्यक्ष कार्यालय आहे, म्हणजे उपाध्यक्ष कार्यालय या ठिकाणी. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न करतो. तर आता जाऊ आपण समोर. हा मित्र खूप चांगला आहे, जो माझ्यासोबत होता. त्यांना खूप मला व्हिडिओ बनवण्याची मदत केली. तर आता हे बघा, या ठिकाणी आलो. तुम्ही सर्वांनी गोकुळ ग्राउंड तर बघितला असेल. तर मित्रांनो, हे बघा, खूप लपून व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत होता. या ठिकाणी कॅम्प लावलेला, गोळाफेक मैदान या ठिकाणी आखलेलं आहे मित्रांनो. हे बघा, 2 ठिकाणी गोळाफेक मैदान आखलेलं आहे. 3 असे भरपूर ठिकाणी, 4 ठिकाणी किंवा 5 ठिकाणी गोळाफेक मैदान आखलेले आहेत. ते मंडप टाकलेला आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ते घेऊन जातं शेवटी पर्ची आणि ते देतात. तर आपण जाऊ समोर. त्या ठिकाणी आपल्याला बसवतात, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चेक करतात, आणि आपली छाती, चेस्ट ते सुद्धा तुम्हाला मी सांगतो. तर मित्रांनो, हे बघा, आता लागलं आपण या ठिकाणी. हे बघा, या ठिकाणी मंडप टाकलेला आहे. या ठिकाणी तुमचा चेस्ट नंबर आणि तुमचं नोंदणी होईल. त्यानंतर तुम्हाला फेकण्यासाठी
गोळा फेकण्यासाठी तुम्हाला घेऊन जातील. तर हे बघा या ठिकाणी समोर बघा पत्र आपलं सॉरी त्यानं पत्र टाकलेलं आहे. त्या ठिकाणी तुमचं चेस्ट हाईट आणि हे होतील. हे बघा या ठिकाणीच मी व्हिडिओपर्यंत पोचलो. तर मित्रांनो नंतर माझा व्हिडिओ बंद झाला कारण तिथं परवानगी नसल्यामुळे मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नाही केला. या ठिकाणी तुमची छाती आणि चेस्ट हाईट सॉरी. तर मित्रांनो हे बघा आमचं सगळं गोळाफेक झाल्यानंतर आम्ही निघालो शेंद्रा MIDC म्हणजे 1600 मीटरला. तर बघा मित्रांनो शेंद्रा MIDC जाण्याचा व्हिडिओ या ठिकाणी मी बसमधून काढलेला आहे तुमच्यासाठी. शेंद्रा MIDCमध्ये जाताना या प्रकारे तुम्हाला 40 मुलं या गाडीमध्ये बसतील. म्हणजे महाराष्ट्र पोलीसची गाडी आहे. त्या गाडीमध्ये तुम्हाला घेऊन जातील. तर बसमध्ये खूप मला जागा जागा नव्हती बसण्यासाठी. तर मी उभाच हा व्हिडिओ बनवला म्हणजे उभा राहून हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो खूप हे बघा हे मुलं मला विचारत होते की व्हिडिओ बनवतो का. हो त्यांना सांगितलं. तर मित्रांनो काही ताण नाही घ्यायचा. ज्या मुलांचा फॉर्म चुकलेला आहे म्हणजे संभाजीनगर झोन काही मुलांना केलं आहे गलती, कारण काही ताण घ्यायचा नाही. आणि डॉक्युमेंटमध्ये ज्या मुलांकडे डॉक्युमेंट आहे LMV लायसन हे सुद्धा चालत नाही. फक्त TRचं लायसन चालतं आणि हॅवी NCC प्रमाणपत्र असल्यास त्यांना मार्क आहे. स्पोर्ट्सचं म्हणजे जिल्हास्तरीय जे प्रमाणपत्र आहे त्यांना पण मार्क आहे. त्याचनंतर ITI होईल आहे. ITIमध्ये कोणताही ट्रेड असू द्या त्यांनासुद्धा मार्क्स आहे. त्यानंतर खूप आहे NCC स्पोर्ट लायसन असे 5-6 डॉक्युमेंट आहे त्यांना मार्क्स आहे. त्यानंतर आपले जे लागतात डॉक्युमेंट चेकसाठी मार्क्स 10वीचं मार्कलिस्ट, आधार कार्ड झेरॉक्स आणि त्यानंतर 12वीचं मार्कलिस्ट. त्याचनंतर तुम्हाला जर रहिवासी प्रमाणपत्र आणि अजूनसुद्धा तुम्हाला जर तुमची जर पदवीधर असेल तर पदवीची मार्कलिस्ट असतील. तुम्ही जर कामगार कुठे नोकरी केली असेल त्यासुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. आणि त्यानंतर तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेटसुद्धा टाकू शकता. तर मित्रांनो हे बघा शॉर्टमध्ये तुम्हाला माहिती दिल्याबद्दल. तर मित्रांनो हे बघा आम्ही चाललो त्या शेंद्रा MIDCला. MIDC आता थोडं लांब आहे अजून तरी पण खूप मोठा व्हिडिओ आहे. 10 मिनिटाचा मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बघा खूप मजा वाटते पुढं. पण मित्रांनो होमगार्ड भरती खूप अवघड आहे आणि जागा फक्त 5 आहे. तर मित्रांनो हे बघा आता चाललो आपण शेंद्रा MIDC. या ठिकाणी क्रॉस केली. ही बघा कमान दिसते तुम्हाला हिरव्या कलरची पाटी. आणि या पुलावरून शेंद्रा MIDC समोरच आहे. आपण शेंद्रा MIDCलाच पोहोचणार. तर मित्रांनो हे बघा या ठिकाणी ग्राउंडची खूप चांगल्या प्रकारे आहे. स्टेट म्हणजे लंबा रूट आहे 1600 मीटरचा. रोडनंच पळायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला नेऊन उभं करतील, काही सूचना देतील. पण मग आज पहिला दिवस होता त्याच्यामुळे थोडा टाईम झाला. आज आमचं ग्राउंड 12:30 वाजता कंप्लीट झालं. मित्रांनो सकाळी 9:30 वाजता त्या ठिकाणी आम्ही गेलो शेंद्रा MIDC. त्या ठिकाणी 2 किंवा 2.5 तास आम्हाला बसावं लागलं. खूप हातपाय असे गळून गेले होते. जेवण नाही केलं. काही मुलांना पाणी फक्त चहा पाणीच पिलं. काही मुलांची एनर्जी अशी डाऊन झाली त्याच्यामुळे काही मुलांचा ग्राउंडसुद्धा आला नाही. तरी पण काही ताण नाही घ्यायचा. बॅगीमध्ये आपलं सफरचंद खाद्य घेऊन जायचं. आरामशीर तिथं जाऊन खाऊ शकता. तर मित्रांनो हे बघा आता MIDC या ठिकाणी आपण आलो. शेंद्रा MIDC हे बघा इथं पोलीसवाले काका दिसते. इथं बॅनर लावलेले आहे. आता मी तुम्हाला शॉर्टमध्ये व्हिडिओ नाही काढला. तर हे बघा आता हे ज्या ठिकाणी आम्ही आलो त्या ठिकाणी तरी पण 12 वाजता म्हणजे 11:30 वाजेचा व्हिडिओ आहे. हे बघा कारण आज पहिला दिवस होता तर त्यांना थोडं टाईम दिला कारण तिथं लावणं हे व्यवस्थित करणे. बघा मेहनत असण्याचे तुमचे होमगार्डचे 1600 मीटरचे मार्क्स या ठिकाणी दिलेले आहेत. या ठिकाणी सूचना दिली आहेत. 40% ग्राउंड पास असणे आवश्यक आहे. या ठिकाणी बघा मित्र जागाखाली बसले उन्हाच्यामुळे. हे बघा होमगार्डचे सर या ठिकाणी पोलीसवालेसुद्धा बसलेले आहे मित्रांनो. आणि अगोदर बघा या ठिकाणी मुलं खूप आरामशीर बसले आहे. या इथून स्टार्ट आहे 1600 मीटरचा ट्रॅक. स्टेट सरळ आहे. हे बघा मित्र कसे बसलेले आहेत. बॅगीसुद्धा ठेवण्यासाठी इथे जागा केलेली आहे. या ठिकाणी स्पीकर आणि ते माईक खूप मजा आली होमगार्ड भरतीमध्ये.
तर थोडा त्रास होतो. बिना पायाचं बुटाचं कोणी पळू नका, कारण रोड खूप तपलेला असतो. शूज घालून पळा मित्रांनो. तर मित्रांनो, आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा लागला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. मित्रांनो, आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे बघा इथं आलेले आहे सर. तर मित्रांनो, धन्यवाद.